27 नोव्हेंबर गार्डनमध्ये एक बॉडी सापडते पुरलेल्या अवस्थेमध्ये. तर 8 नोव्हेंबरला उघडी पडते. 8 नोव्हेंबरला काय होतं, ते हातवर आलेलं असतं. तर तिथून एक व्यक्ती चाललेला असतो. तो पोलिसांना कळवतो की ते अशी बॉडी आहे म्हणून. पोलीस येतात, सगळे चौकशी करतात. तिथून चालू होतो तपास. 8 डिसेंबरला जावेया आणि संजय हे दोघं एकमेकावर प्रेम करत असतात. जावेया कॉलेजला असते, तिला अजून एक जोडीला असते रूममेट म्हणून. दोघीजणी असतात त्या रूममध्ये. तिचं शिक्षण चालू असतं. संजय हा ड्रिंक करत असायचा. तर गावामध्येच त्याच्या चुलत्याचं घर असतं. तिथे दोघंजणं भेटतात, संबंध होतात. त्यानंतर संजय जावेला सोडायला चाललेला असतो हॉस्टेलला. तर रस्त्यामध्ये गार्डन येतं. रात्रीचे 2 वाजलेले असतात. तर संजय तिला म्हणतो की चल आपण गार्डनमध्ये परत भेटू. त्याची परत इच्छा होते. तर ती बोलते नाही. त्याला येतो राग, कारण त्याने ड्रिंक केलेली असते. तर तो काय करतो, तिथेच तिचा गळा दाबतो आणि तिथेच खड्डा घेऊन तिला पुरून टाकतो. तर ही घटना झाली 27 नोव्हेंबरला. 8 डिसेंबरला तिथून एक व्यक्ती चाललेला असतो, त्याला दिसतं. तिथून पुढे पोलीस तपास करतात. जावेची जी रूममेट असते तिने कंप्लेंट केलेली असते की ही गायब आहे म्हणून. तर नंतर ही बॉडी सापडल्यानंतर पोलीस मग चौकशी करतात. तेव्हा समोर येतं की संजय तिचा बॉयफ्रेंड होता म्हणून. मग संजयला पकडतात, चांगला चोप देतात. तेव्हा तो कबूल होतो की मीच तिला मारलं म्हणून, की ती संबंध करायला नाही बोलत होती म्हणून मी तिला मारलं. तर आता आईवडील कसं शिकण्यासाठी मुलींना बाहेर पाठवतात. तर मुलींनासुद्धा आईवडिलांचा विश्वासघात केला नाही पाहिजे. केल्यामुळे असे प्रॉब्लेम होतात. तर आईवडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी पाठवलं तर तेच केलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? आपल्याला कुणाला बदनाम करायचं नाही आहे, पण मग अशा घटना खूप घडत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. चला, तर मग तुम्हाला काय वाटतं स्टोरी कमेंट करून नक्की